नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत सिमला मिरचीचे रोप घरच्या घरी कसे तयार करायचे. तर मी म्हणजे टाकणार आहे बी रोप, काही झालेलं आहे तयार आणि काही टाकणार आहे. तर मी आहे ना म्हणजे रोप सीड वगैरे विकत नाही आणलेलं मी. तर मी आहे ना बाजारातून जे सिमला मिरची आपण अशा भाजीसाठी विकत आणतो ना, तर मी तिथूनच एक अशी पक्की झालेली आणि लाल झालेली मिरची आणली होती. 2 आणल्या होत्या. एक मी टाकली होती पहिली, तर त्याचे 2-3च झाडे उगवले आणि ही एक आहे. तर हिच्यापासून मी ह्याच्यातलं बी मी टाकणार आहे. कुठूनही विकत वगैरे मी काही आणलेलं नाही आहे. मी घरीच बी तयार केलेलं आहे. विकतचं खूप मोठी पॅकिंग होती. म्हटलं नको एवढी काय करायची आपल्याला. त्यामुळे तर वायाला जातं त्याचं, म्हणून मग मी नाही आणली विकत. तर मी घरीच असं शिमला मिरची बाजारातून आपण भाजीसाठी आणतो ना, त्यातूनच घेतानाच मी थोडीशी पिकलेली अशी शिमला मिरची घेतली होत्या. मागच्या बरेच दिवस झाले त्याला. मग नंतर ती वाळवली आणि छान असं तिचं बी तयार केलं होतं. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. मी गेल्या वेळेस जे टाकले होते ना, तर हे बघा त्याची 3च झाडं उगवलेली आहेत. पण खरं सांगू, या 3 झाडाची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली ना, तर एका एका झाडाला 3-3 लागल्या तरी पण आहे ना 6 मिरच्या 9 मिरचीचं भाजी आपली इतकी छान होते. खरं तर 9 मिरचीची करत नाही आपण, पण होती असं मी सांगते. आणि आपण जे घरी लावतो ना, त्याला काय आपण रासायनिक फवारे वगैरे करत नाही किंवा रासायनिक खत देत नाही. त्यामुळे मिरचीचा आकार थोडासा छोटा राहतो. आता बऱ्याच ज्या काही काहीचे होतात बरं का, जे रासायनिक खत वगैरे वापरत असतील त्यांच्या मोठ्या पण होतात गार्डनमध्ये. पण मी नाही वापरत. तर आपण बघूया पुढे कशा येतात. तर मी याच्यासाठी स्पेशल कुंड्या मागवलेल्या आहेत. आणि काय होतं ना, मग अशा याच्यात ती व्यवस्थित येत नाही, म्हणून मी कुंड्यात या सिमला मिरची लावणार आहे. आणि मी आता परत रोप तयार करणार आहे. तर ते कशाप्रकारे करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा ना, काहीतरी झालं एका पानाला. पण याला नाही, तर जरा ऊन लागतं नाही. ते मी विकत आणलेलं नाही का आपण मागवलेलं झाड, तर त्याच्यात मी लावलं होतं आणि आता पाटीत टाकत आहे. तरी बघा, मी खत मिक्स पाटीत माती घेतलेली आहे पाटीत, आणि ही सिमला मिरची. तर ही फोडून आणि हिचं आपण बी याच्यात टाकून देणार आहोत. तर खूप छान उगतं. माझं आधीच मी त्या बेगडी मिरचीचं रोप पण केलेलं आहे ना, ते पण खूप छान आलेलं आहे. आणि याच्यात आहे ना, बी उगं थोडं निघालं होतं बरं का. मी नंतर व्हिडिओ एडिट करत आहे. तर तुम्ही बघू शकता, उगं 10-12 बी निघालेले आहेत त्याच्यात. जास्त बी नाही निघालेले बघा. तर आता हे टाकलेले आहेत, पण माती आपण छान करून घेतलेली आहे. तर बघूया कशाप्रकारे उगतं. कारण पहिले मिरचीतले ना पाऊस होता खूप, आणि त्या पावसात मी टाकलं होतं, तर ते वायाला गेलं. त्याच्यात 3च झाडं उगवलेली आहे. पण हे जरी उगवलं ना, तरी एवढे जरी उगवले ना, तरी खूप झाले आपल्याला घरच्या घरी. म्हणजे आपल्या घरापुरती भाजी आपण कशी पण करू शकतो, घेऊ शकतो एवढ्यातून. आणि छान असे खतं जर आपण दिले आणि व्यवस्थित काळजी घेतली वेळेच्या वेळेला, तर भरपूर साऱ्या मिरच्या लागतात. मी मागे पण लावली होती, पण तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे करत नव्हते त्याच्यामुळे. तर आता मी हे जे लावलेले आहे याला कुंडी मागवलेले आहेत. तर ऑनलाईन मागवलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगेलच नंतर कशा मागवल्या आणि कुठून मागवल्या ते. तर बघू शकता अशा प्रकारे आता याला माती हे करून दिली आहे. पाणी वगैरे काही देणार नाही आहे. हे बघा, हे बेगडी मिरचीचं रोप तुम्ही त्या व्हिडिओ बघितलेलंच आहे. तर इतकं छान उगवलेलं आहे ना. हे एवढं नाही आहे, हे बी थोड्या आहेत याचं. तर याचे आता पहिले जे 3 झाडं आहेत, ह्याला आपण बघू आता कुंडीत मी लावणार आहे. आणि आता जे नवीन लावलं ते व्यवस्थित येणार आहे. म्हणजे माती आपण छान अशी बनवून घेतो ना, त्या झाडाला तुम्ही बघितलंच आहे. मी जेव्हा हे झाड लावलं तेव्हा ह्याची माती एकदम परफेक्ट करून घेतली होती. आणि नंतर ते झाड पण आता त्याला ना फुलं येतीलच. कारण आता विकत मागवलं म्हणजे पार्सल बाहेरून मागवलं होतं. त्याला फुलं लागायला याला थोडा वेळच लागतो. रोपायलाच वेळ लागला त्याला, कारण खूप सुकलेलं होतं ते जेव्हा मी मागवलं तेव्हा. तर त्याच्यातच मग माती छान असल्यामुळे त्याच्यातच मी आता या मिरच्या लावलेल्या आहेत. आणि मिरच्या पण एकदम छान अशा आपल्या रोपलेल्या आहेत. तर त्याला कुंडीत जेव्हा मी लावील त्यावेळेस मी कुंडी कशी भरते ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर मी 6 कुंड्या मागवलेल्या आहेत. 6 आता जे दुसरीकडे आपण रोप टाकलं, बी टाकलं ना, तर त्याला पण लागतील ना, तर म्हणून. आणि नंतर तुम्ही बघू शकता, आपण जे नैसर्गिक खत या पानांना दिलं होतं ना, तेव्हापासून पानाची रुंदी आणि लांबी इतकी मोठी-मोठी झालेली आहे ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे पहिले होते पण छोटे-छोटे होते, तर आता पानं पण एकदम मोठे-मोठे झालेले आहेत. कलर पण पानाचा बदललेला आहे आणि एकदम छान असे पानं झालेले आहेत. तरी बघू शकता, हे कॅमेरे थोडेसे लहान दिसतात, पण खूप मोठे-मोठे पानं झाले होते. पहिल्यांदा असे बारके-बारके पानं यायचे त्याला. आणि आपण जे कोरफडीचं खत जे दिलेलं आहे, कोरफड कापून नाही का, मी गेले व्हिडिओ आहे बघा चॅनलवर. कोरफडीचे तुकडे करून मी नागिनीच्या झाडाला घातले होते.
आणि तेव्हापासून त्याच्या पानाचा आकार पण खूप छान झालेला आहे. आता तर 15 दिवस आमच्याकडे पाऊस नव्हता. तर छान असं त्याला लागू झालेलं आहे ते आणि पानं पण खूप मोठे मोठे येत आहे. तर मला पानं तोडायची आहेत खाण्यासाठी. मोठे मोठे जे आहेत ते तोडून घेणार आहे. म्हणजे एकदम साधा सोपा आपण घरच्या घरी खत त्याला देऊ शकतो. अशा खत आहे. कोरफड तर प्रत्येकाच्या घरी असतेच. म्हणजे असलीच पाहिजे खरं तर कोरफड, कारण कोरफडीचे किती फायदे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक गोष्टीत औषधापासून तर केसांपर्यंत म्हणा किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणा, हे भरपूर सारे कोरफडीचे फायदे असे आहेत. तर नक्कीच कोरफड पण लावा आणि त्याचं खत मी याला दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे आपले नागिनीचे पानं झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे की मी नवीन जे रोप तयार केलं होतं ते किती सुंदर आणि किती छान आलेलं आहे. तर ते आमच्या वहिनीला न्यायचं आहे पुण्याला. पण खूप छान ते रोपलेलं आहे आणि त्याला मी काही खत वगैरे नाही दिलेलं. मी तुम्हाला दाखवेल पुढं. खत वगैरे त्याला काही दिलेलं नव्हतं मी आणि एवढी मी 5-6 पानं घेतलेली आहेत खायला संध्याकाळी. तर बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ मी काल संध्याकाळी एडिट केलेला आहे आणि हे बघा किती छान असा आपला नागवेल रोपलेला आहे. तर याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी कशाप्रकारे लावला होता आणि किती छान असं झालेलं आहे. नवीन नवीन पानं पण त्याला फुटलेली आहेत. तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्की बघा आणि नक्की असं नागवेल पण लावा आणि मिरची जर असेल तर तुम्ही पण अशी मिरची लावू शकता. घरच्यापुरती मिरची नक्कीच निघेल. चला आपण भेटू परत. बाय बाय.